केळी घेऊन आले. ते केळीवाले मामा आहेत ना, त्यांना सांगितलेलं आहे रोज 10 रुपयाची केळी द्यायची आम्हाला रोज. चला आता आहेच तर दाखवते छान पैकी. बघा हे मंगळसूत्र मॅट फिनिश, हे कानातले खूप स्वस्त आहे. हे सगळं तुम्ही घ्यायला शिकलं पाहिजे एवढंच मला म्हणायचं. खूप व्हरायटी घालता येतात. तो काय सांगू तुम्हाला. ही साडी 25 वर्षापूर्वीची साडी. साड्याच एवढ्या आहेत की त्यांचा नंबरच येत नाही हो जास्ती. आणि माझा अंग ना फार बदलत नाही एवढंच. कधीतरी टीप घालायची, कधीतरी टीप पुसवायची, एवढंच. माझं अंग फार बदलत नाही. बघा बरं कसं छान आहे का. बघा असं ह्या डिझाईनच्या साठी काही काही साड्या घेतलेल्या आहेत. 25 वर्ष झाली, काही होत नाही हो. एकतर साड्यांचे नंबर पण फार सारखे येत नाहीत, वरचेवर येत नाहीत साड्यांचे नंबर. आणि पूर्वीचं कसं कॉटन होतं, धुवून धुवून विरायचं कापड. आता कापड खराबच होत नाही, त्याचं ग्लेज खराब होत नाही, पॉलिश खराब होत नाही, मस्त राहतात नवीन सारखं. आणि इस्त्री लागत नाही, सगळ्यात महत्वाचं. छान आहे की नाही डिझाईन. अशा काही काही साड्या अशा मुद्दाम घेऊन ठेवायच्या समोर दिसल्यावर. बघा काय सुरेख आहे. तर चला आज मला ना तुमच्याशी एक विषय बोलायचा आहे बरं का. खूप महत्वाचा म्हणजे माझ्यासाठी तो खूप महत्वाचा आहे. मला तुमच्याशी तो बोललाच पाहिजे असं वाटतं. आणि एक ना म्हणजे अलीकडे या 4-5 दिवसामध्ये मी एक चॅनल बघायला लागले. त्या चॅनलबद्दल मी तुमच्याशी बोलणारच आहे. आपण कुणाचं जाहिरातही करत नाही, काही नाही. अहो देव प्रत्येकाला प्रत्येकाचा दाना पाणी देतोय. काय कोणी कुणाला जाहिरात करायची काही गरज नाही. माझा एका गोष्टीवर खूप प्रचंड विश्वास आहे. तुम्ही तुमच्या नशिबात जेवढं लिहून आलेला आहात वरनं, म्हणजे तुमच्या त्या सटवाईनं 5व्या दिवशी जे काय लिहिलेलं आहे इथं, तेवढं सगळं पूर्ण केल्याशिवाय देव तुम्हाला नेत नाही. आणि स्वतःवर तो काही घेत नाही. समजा तुम्हाला अगदी छोटी गोष्ट सांगते की तुम्ही असं खूप तडफडवा पैसा मिळवण्यासाठी, नाती जमण्यासाठी, सुख मिळवण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी तुम्ही जेवढं तडफडत नाही आणि त्रास करून घेत नाही, तेवढं तुम्ही पैसा मिळवण्यासाठी तडफडता, प्रयत्न करता म्हणणार नाही, तडफडता. तर ते जे पैसे आहेत ना, मग त्याबद्दल मला तुम्हाला बोलायचं बरं का. की आयुष्यामध्ये काही वेळेला कसं होतं, अगदी साध्या गोष्टी सांगते की 2 दुकानं असतात. एक दुकान एखादं असतं ते खूप छान चालायला लागतं. आता कपड्यांचं दुकान आपण घेऊया, खूप छान चालायला लागतं. आणि मग लगेच त्या ठिकाणी त्या एरियामध्ये दुसरं दुकान लगेचच घालतात कोणीतरी. का तर त्यांना माहित असते की इथे आता ह्याचं एवढं दुकान चालायलंय, म्हणजे आपणही हा व्यवसाय करूया, म्हणजे आपलं पण दुकान खूप चांगलं चालेल. ह्यालाही ह्याचा निम्म गिराईक जातं, त्याच्याचकडे जातं. कारण की शेवटी हे बघा, गिराईकाला काय वाटतं, ह्याच्याकडचं सगळं वस्तू बघून झालेले आहेत, आता नवीन ठिकाणी बघूया. ह्याचा म्हणजे धंदा कमी झाला, त्याला धंदा मिळाला असं म्हणेपर्यंत आणि तिसरं काहीतरी उत्पन्न होतं तिथे, तसंच दुकान. पण तुम्हाला एक सांग, मग त्यावेळेला त्यांच्यात चढाव, त्या 2 दुकानदारांच्यात फ्रेंडशिप होत नाही, चढाव, लगेच स्पर्धा. ह्यानं मी घातलं, माझं दुकान छान चाललं म्हणून ह्यानं लगेच घातलं, बघा आमचं आता गिराईक कमी झालं. प्रत्येक बाबतीत असं होतं. अगदी टेलर असू दे, कुठलाही व्यवसाय असू दे, असंच होतं. सेम टू सेम लगेच स्पर्धा होते. आणि त्यामुळे काय होतं, जे तुम्हाला मिळतंय ना त्यातला सुद्धा तुमचा आनंद जातो, सुख जातं. खरं कष्ट तुम्ही करतच असता, होय की नाही. पण तुमचं सुख आनंद सगळं निघून जातं. सगळं लक्ष दुसऱ्याच्या दुकानाकडे, त्याच्याकडे किती गिराईक आलं आणि माझं गिराईक त्याच्याकडे का गेलं, कसं गेलं. मी तुम्हाला एक सांगू का, मी तुम्हाला म्हणूनच म्हणते, देव की नाही प्रत्येकाला ठरलेलं असतं किती द्यायचं आयुष्यात मरताना. सगळं सुख, आनंद, दुःख, नाती, पैसा, सगळ्या गोष्टी किती काय द्यायच्या हे देवानं ठरवलेलं असतं. मग तुम्ही म्हणणार देवाला एवढा कुठला वेळ आहे. अहो मग तिथे चित्रगुप्त असतो ना, त्याच्याकडे सगळं लिक्कापडी असते. तर समजा अगदी एक साधं उदाहरण सांगते. एखादं दुकान आहे, म्हणजे ह्या गोष्टी घडलेल्या आहेत बरं का.
नावं घेत नाही मी एवढंच, पण ह्या गोष्टी मी माझ्या डोळ्यांनी माझ्या ह्या 60-62 वर्षाच्या लाईफमध्ये मी ह्या सगळ्या बघितलेल्या आहेत. म्हणजे म्हणतात ना, राजा रंक होतो काही वेळेला आणि रंक राजा होतो. राजानं रंक झालं म्हणून कधी घाबरायचं नसतं आणि रंकानं राजा झालं, राव झालं म्हणून कधी गमेंड करायची नसते. हे सगळं वरच्याचे खेळ असतात. सगळे खेळ वरच्याचे असतात. असं नाहीये की तुम्ही राजा झाला आणि खूप काहीतरी मस्तीने वागलात आणि म्हणून तुम्हाला तुमचे निर्णय चुकले म्हणून तुम्ही आता गरीब झालात, रंक झालात, भिकारी झालात, असं नाहीये. ते तुमच्या नशिबात तेवढंच होतं. म्हणतात ना की प्रत्येक म्हणजे पूर्वीचे वाडे होते ना, तर त्या काळात मी अशा ह्या म्हणी ऐकलेल्या आहेत की प्रत्येक वाड्याला एक हे असतो की त्या काळात त्याला ती भरभराट असतेच. ते वाड्यामध्ये सगळी माणसं असतात, राहत असतात, भरपूर संपत्ती असते, दानधर्म होत असतो, इतर सगळ्या गोष्टी छान 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 होत असतात. आणि मग हळूहळू उतरती कळाही लागते आणि मग नंतर त्या वाड्याचे भग्न अवशेष बघायला मिळतात. हे लाईफ आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्ती, वस्तू, प्राणी, पक्षी, वनस्पती जे काही या जगामध्ये उत्पन्न झालंय, जन्माला आलंय, ते राहणार, वाढणार, कमी होणार आणि त्याचा लय होणार. उत्पत्ती, स्थिती आणि लय असं म्हणतात त्याला. मी तुम्हाला सांगू का, बऱ्याचशा आयुष्यामध्ये ना, ज्यांनी आयुर्वेदाचा अभ्यास केलेला आहे किंवा जे आयुर्वेदाच्या कॉलेजमध्ये जाऊन आयुर्वेदिक डॉक्टर झालेले आहेत, त्यांच्यासाठी मी एस्पेशली सांगते, तुमची ना खास निवड केली होती भगवंतानी हे शिकण्यासाठी. आपल्याला हे माहीतच नाही. आपल्याला वाटतंय नाही, मला ना थोडे 2% कमी मिळाले म्हणून मला MBBS ला ऍडमिशन मिळाली नाही, मला BMS ला मिळाली, असं आपल्याला त्यावेळेला वाटतं. मला 1 मार्क कमी पडला, तर फक्त 1. माझं नाव 3 नंबरवर होतं वेटिंग लिस्टला MBBSच्या. पहिल्या 2 मेंबर्सना ऍडमिशन मिळाली नव्हती बरं का. 1 मार्काने माझी ती ऍडमिशन हे झाली होती. ठीक आहे, त्यावेळेला नक्कीच अर्थात माणसाला वाईट वाटणार. ही आत्ताची मॅच्युरिटी त्यावेळेला नव्हती हो, आणि नसतेच ती, त्या वयात नसतेच. तर मी तुम्हाला खरंच सांगेन, पण मी आता मात्र अगदी तुम्हाला अंडरलाईन करून घ्या मी जे काय म्हणते ते, की जे आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमाला गेलेले आहेत, जे BMS होणार आहे, जे BMS ला ऍडमिशन मिळालेली आहे, त्यांची योजना या ठिकाणी, तुम्हाला MBBS ला ऍडमिशन मिळाली नाही म्हणून तुम्ही नक्की आला असाल इथं, परंतु ही योजना त्याची होती. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही पहिल्या वर्षी पदार्थ विज्ञान म्हणून एक विषय शिकता ना, पुन्हा 500 मार्काचा संस्कृत तुम्हाला शिकावं लागतं, परीक्षा द्यावी लागते. त्याच्यात आपण पाणिनी शिकतो, नीतिशतक शिकतो, रघुवंश शिकतो. तेव्हा आपल्याला काही कळत नाही ते काय शिकतो. फक्त आपल्याला माहित असतं 35% मार्क मिळवायचे आणि ह्यात पास व्हायचे. पण जेव्हा ह्या वयाला मी येते आणि त्यावेळेला मी जेव्हा, आजकाल सोशल मीडियामुळे खूप सारं आपल्याला ऐकायला मिळतं, मोठी मोठी लेक्चर्स, ज्ञान म्हणा, हे सगळं आपल्याला युट्यूबवरनं मिळतं, सोशल मीडियावरनं मिळतं, वाचायला मिळतात चांगले चांगले ब्लॉग्स, व्लॉग्स. आणि त्यावेळेला असं वाटतं की हे जे आपण त्यावेळेला शिकलोय ना, अगदी तुम्हाला सांगते, हे स्पर्धा परीक्षांचा जो अभ्यास करतात त्यांना सुद्धा जे काही काही विषय आहेत ते त्या ठिकाणी पदार्थ विज्ञानमध्ये शिकवलेत. शिकवणारी व्यक्ती म्हणण्यापेक्षा आपण त्यावेळेला तो अभ्यास केलाय, परीक्षा दिली आहे आणि त्यामध्ये सृष्टी उत्पत्ती सांगितलेली आहे. सगळ्याबद्दल आपण त्यामध्ये शिकलेलो आहोत, सगळ्याबद्दल शिकलेलो. आपल्याला तेव्हा काहीच कळलेलं नाहीये कारण ते वयच नव्हतं. पण हळूहळू हळूहळू जसं 60 नंतर मात्र आठवायला लागतात या सगळ्या गोष्टी जे आपण तेव्हा शिकलो. हे स्पेशली सगळ्यांच्यासाठी आहे जे आता आयुर्वेदाच्या कॉलेजमध्ये शिकतायत, आयुर्वेदिक कॉलेजमध्ये.
तुमची योजना केलेली आहे तिथे शिकण्यासाठी. का शिकताय तर पदार्थ विज्ञान हा जो विषय आहे तो विषय कधीच तुम्हाला बाहेर कुठे नाही वाचायला पण मिळणार नाही, शिकायला तर त्याहून मिळणार नाही. तुम्ही त्यासाठी 1 वर्षभर घालवलेलं आहे आणि शिकलेला आहात, त्यावरती परीक्षा दिलेली आहे. उगाच नाही तुमची त्या कॉलेजमध्ये योजना झालेली, सिलेक्शन झालंय तुमचं त्या ठिकाणी. तो विषय शिकण्यासाठी तुमचं सिलेक्शन झालंय. बोलता बोलता आता मला हे असं विषयांतर करायची आवड आहे. आम्ही बायका आहोत, कुठल्याही विषयावर इकडून तिकडं तिकडून इकडं कुठेही कधीही कसंही अगदी त्यामधलं एक्सपर्ट असल्यासारखं आम्ही बोलू शकतो. नो प्रॉब्लेम. आमच्या सगळ्या बायकांच्या मध्ये हा दैवी गुण आहे, वर्ण देवानी दिलाय. बायका नसत्या ना तर ही पूर्ण पृथ्वी मूक झाली असती, मूक. कारण पुरुष लोकांना बोलताच येत नाही. बोलणं भयंकर महाग बाई, अति महाग असतो बोलणं. बोलायला पैसे पडतात. पुरुषांच्या बोलण्यावरती बोलायलाच नको, त्यांना कुठे बोलता येते. बोलता कुणाला येतंय? आमच्या महिलांना, आमच्या बायकांना. त्यातला अपवाद आहे ना 2%. 98% पुरुषांना बोलता येत नाही. माझा 98% आणि 2% असंच असतो. 2%च पुरुषांना बोलता येतं. ते जे सोशल मीडियावर छान छान बोलतात ना ते 2% मध्येच, बाकी 98% घुमनघुशी. बस चला असू दे, जाऊ दे, विषय तो नाही. मी तुम्हाला काय सांगत असते की प्रत्येकाचा जो काही शेअर आहे इथला, चारा पाणी म्हणत असते मी बऱ्याच वेळेला. जेव्हा चिमणीला, त्या चिमणीला सुद्धा चारा पाणी दिलेला आहे त्या देवानं, मग आपला चारा पाणीचा विचार केला नसेल? केलेलाच आहे. मी तुम्हाला काय म्हणत होते मगाशी की त्याचा जो काही शेअर आहे तो पृथ्वीवरती तो देतोच. मी एका ना बघितलेले, त्यांचं दुकान होतं, कपड्याचंच दुकान होतं. खूप वर्ष खूप सुंदर पद्धतीने ते चाललं होतं, मस्त होतं. आणि अचानक ते काय म्हणतात ना तसं दुर्दैव आणि नेस्तनाबूत झालं. सगळं घर नेस्तनाबूत झालं, त्याच्यामध्ये पिढ्या नेस्तनाबूत झाल्या. असं माणूस म्हणताना काय हे काय आलं. एकेकाळी गावात फुलं वेचलेली माणसं, माणूस देवाच्या देवळात जाऊन काय म्हणतो, देवा ज्या ठिकाणी मला फुलं वेचायला लागली त्या ठिकाणी मला राख वेचायला लावू नकोस. पण असंच होतं बऱ्याच वेळेला. तो फुलं देणाराही देवच, राख देणाराही देवच, पण सगळ्यातनं तारून देणाराही तोच. तर असं मी एकेकाळी खूप फुललेलं एक घर होतं, कुटुंब होतं, ते नेस्त नाबूत राखेत गेलेलं बघितलं. आणि अशीच काही वर्ष, एक तप गेलं, 12 वर्ष गेली. म्हणतात ना एखादी गोष्ट झाली चांगली किंवा वाईट, 12 वर्षांनी सगळं बदलतं. तेवढं 12 वर्ष आपण कळ काढली पाहिजे. सुख सुद्धा 12 वर्षांनी जातं, दुःख सुद्धा 12 वर्षांनी जातं. म्हणजे आपण जे असे चढ उतार म्हणतो ना ते 12 वर्ष. एक तपस्या आहे ती, एक तप म्हणतात, म्हणजे तपस्या. पूर्वी माहिती आहे ना तपस्या किती वर्ष करायची? 12 वर्ष. तर ही तपश्चर्या असते, सुखाची सुद्धा आणि दुःखाची सुद्धा. 12 वर्ष गेली. असं ते एवढं सुंदर मोठं घर सगळं, त्यातनं ते सगळे देशोधडीला लागले, भाड्याच्या घरामध्ये राहायला लागले. आणि तुम्हाला सांगते, एकदा असंच ते भेटल्या होत्या मला. मी म्हटलं काय म्हणताय, कशा आहात, कसा आहात? तर म्हणल्या नाही सगळं छान आहे. मी म्हटलं हो म्हटल्या, परत घर घेतलं. म्हटलं वा वा छान छान. त्या इतक्या भरभरून बोलत होत्या. त्या म्हटल्या माझ्या माहेरचं, त्या सांगतायत मला, ज्यांचं घर नेस्तनाबूत झालेलं आहे, राखेत गेलेले, जे एकेकाळी रोज अन्नछत्र चालवू शकतील अशी लोक, खानावळ चालवायची वेळ आली त्यांच्यावर, मेस चालवायची वेळ आली. मेस चालवणं वाईट नाही आहे, पण सांगते तुम्हाला. तर त्या म्हणल्या
गावाकडे कोकणामध्ये जमीन होती वडिलोपार्जित, सगळे जण वारले, परंतु पुढच्या पिढीने ते मनावर घेतलं की आता तरी आपण ते सगळं जे काय आहे ते व्यवस्थित एकमेक नावावर होते, नाहीतरी काय सगळं जाणारच आहे ते. आणि काय सांगावं, त्या ठिकाणून रस्ता होणार होता, आणि जेव्हा रस्ता होणार होता त्यावेळेला ते सगळी पाळंमुळं निघाली कुटुंबाची. ह्याचं कोण वारस, ह्याचं कोण वारस, वारस निघालं. आणि ते काढताना त्या म्हणल्या की तिथून 3 करोड आले त्यांना, 3 करोड. इतका त्या खुश होत्या ना, कुठलं त्यांच्या वडिलोपार्जित जे काय होतं, आणि सगळे काका बिका सगळे. त्या म्हणल्या मला सही करायला आम्ही गेलो होतो, जाताना गाडी भाडं, म्हणजे इतकं वाईट वाटतं ना मला त्यांचं सांगायला सुद्धा. त्या म्हणल्या जाताना आम्हाला गाडी करून जायला ताकद नव्हती अंगात, म्हणजे पैसेच नव्हते, पण येताना 3 करोडच्या मालकीण होऊन आल्या त्या. पैसे मिळाले, सगळं झालं, खूप खुश होत्या. म्हणजे मला तुम्हाला थोडक्यात असं सांगायचं की सगळं मग त्यानंतर त्यांचं सुरू व्यवस्थित झालं, लग्न झाली मुलांची वगैरे, पुढच्या पिढीचं सगळं पुन्हा छान झालं, शिक्षण झालं, सगळं पुढे आपापल्या मार्गाला गेले. मी तुम्हाला हे सांगत होते की जो काही तुमच्या नशिबामध्ये शेअर असतो कुठल्याही गोष्टीचा, अन्न, पाणी, जागा, पैसे, सुख, दुःख, नाती, याचा जो काही शेअर असतो तो इथे हिसाब नील केल्याशिवाय वर तो तुम्हाला घेऊन जात नाही. सगळ्याचा हिसाब इथं नील करतो तो. तुम्ही खूप सारे दुःखी असाल, दुःखांचे डोंगर उचललेला असला, तर शेवटी एकदा असं काही सुख देतो तुम्हाला, पूर्वीचं सगळं दुःख विसरून जातं. पैसा समजा कायम आयुष्यामध्ये दरिद्री नारायण असणारे मरताना राजाहून मेलेले बघितलेत स्वतः डोळ्यांनी बघितलेत अशी माणसं. आणि मोठ्या मोठ्या बंगल्यांचे मालक असलेली लोक, त्यांच्या पुढच्या पिढ्या असं नोकरीसाठी सुद्धा हे असलेले मी बघितलेलं आहे. म्हणजे असं काहीही होऊ शकतं, म्हणजे नशिबात तुम्हाला तेवढं जे आहे तेवढंच मिळणार. ज्यादा भी नहीं मिलेगा, कम भी नहीं मिलेगा, इसके ऊपर विश्वास रखो. मी सांगते म्हणून ठेवा, मी सांगतेय तुम्हाला म्हणून विश्वास ठेवा. याच्या मागं गेले 60-62 वर्षाचा अनुभव आहे, आसपासच्या लोकांचे अनुभव आहे, म्हणून मी तुम्हाला सांगते की विश्वास ठेवा. सगळ्यातनं तुम्ही बाहेर पडणार टेन्शन. आणि जेव्हा तुम्ही सुखात असता तेव्हा तुम्ही विचार करत नाही आता हे सुख कधी जाईल हा विचार तुम्ही कधीच करत नाही. पण दुःखात असाल, अडचणीत असाल, संकटात असाल, आर्थिक चणचण असेल, तर तुम्ही विचार करता कधी जाईल हे सगळं. त्यावेळेला हा विश्वास तुम्ही मनात नक्की धरा. म्हणून मी तुम्हाला म्हणते की नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी, हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसं मोटिवेशनल टॉक सुद्धा असतं. मी हेच तुम्हाला नुसता हा धीर नाहीये, आधार नाहीये, विश्वास नाहीये, तर ही गॅरंटी आहे, गॅरंटी. तुम्हाला सगळं देऊनच तो वर घेऊन जाणार आहे, लक्षात ठेवा. हे मला बोलण्याचा आज विषय का माझ्या डोक्यात आला तुम्हाला मी सांगते बरं का. हे असले आजकाल खूप घाणेरडे आपण चॅनल बघतो, जिथं हे बायका असतात की नाही, सगळं छान नेसतात बरं का, सगळं चांगलं घालतात, आणि असं इकडनं वारं सोडतात, आणि असं उड्या मारत चालतात. हे सगळं इकडं आलं पाहिजे हा पदर, आणि सगळं इकडनं दिसलं पाहिजे. आणि ते वर असं थोडं घातलेलं असतंय, खालनं अख्खा व्यवस्थित सगळं व्यवस्थित असतंय. असलं काहीतरी करतात बायका, रील्स करतात, प्रचंड असलं अंग प्रदर्शन करून अफाट पैसा मिळवतात हल्ली. सगळ्याच थरातली, शिक्षण घेतलेली, न शिकलेली, श्रीमंत, गरीब, महालातली, झोपडीतली, सगळी लोक हल्ली हेच करतात. सोपा साधा पैसा मिळतो, आणि यांना इतके व्ह्यूज मिळतात, एवढा प्रचंड पैसा मिळतो, एवढ्या जाहिराती मिळतात, तुम्हाला काय सांगू.
मी तुम्हाला सांगू, तुम्हाला बघायचं असेल तर बघा. मी तुम्हाला ते नाही सांगणार. मी ते सांगण्यासाठी आज मी केलाच नाही हा व्हिडिओ. काही काही व्हिडिओज मी मुद्दाम बघते, त्यांना मी व्ह्यूज देते. त्या एका व्ह्यू मुळे त्यांचा एकतर उत्साह वाढतो, विश्वास वाढतो, आधार मिळतो, थोडाफार त्यांना पैसा सुद्धा. काही लोकांचे व्हिडिओज काहींनी नवीन नवीन सुरू केलेले असतात, अडचणीत असतात, त्यावेळेला मी त्यांना व्ह्यू नक्की देते. म्हणजे मी नक्की ते बघते. तसं एक आता अलीकडे मग नंतर हीच लोक जरा मोठी होतात, प्रचंड पैसा मिळतात, मस्ती येते, त्यांना वाटेल ते सुरू करतात. मग पुन्हा हेच अंगप्रदर्शन आणि डान्स. पैसा मिळवण्यासाठी सोपं आहे ना. त्यावेळेला मग मी त्यांचे व्हिडिओ बघत नाही. अनसबस्क्राईब करते मी त्यांना. खरंच सांगते, मला नाही आवडत ते. आता अलीकडच्या काळामध्ये एक व्हिडिओज मला असाच यायला लागले, मी बघायला लागले. मयंक आणि वेदाची आई आहे ती, हिंदी चॅनल आहे. एक ट्रक ड्रायव्हरची बायको आहे ती. तिला 2 मुलं आहेत, एक 6 वर्षाचं 3 वर्षाचं. दोन्हीही मुलांची वाढ नाहीये शरीराची. नुसतं ते बसू शकतात, असं घसटून पुढंच जाऊ शकतात. त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर ती निराग असतात. त्या मुलाचं नाव आहे मयंक, त्याची आई त्याला मंकू म्हणते. लिटरली त्याच्याकडे बघितल्यावर आपल्याला त्या मंकूचीच म्हणजे मंकीचीच आठवण येते. पण ते तुम्हाला सांगते, ती दोन्ही मुलं जरा जरा बोलतात. ते बोललेलं कळतं, आईनं बोललेलं त्यांना कळतं, त्या बाळांनी बोललेलं आपल्याला कळतं. त्यांना बाळच म्हणायचं, कारण की दोन्हीही बाळं आई हातातच उचलते. चांगली धष्टपुष्ट आहेत बाळं, सगळं कळतं त्यांना बाळांना. त्यांची आई त्यांना चालवायचा प्रयत्न करते, वॉकरमध्ये ठेवून त्यांना चालवते एकटी, कारण की नवरा ड्रायव्हर आहे, त्यामुळे तो बाहेर जातो कामाला. ती एकटीच ते व्हिडिओजही करते. व्हिडिओमधनं सुद्धा तिला काहीतरी 4 पैसे मिळत असतील. अलीकडेच ती करायला लागली आहे. आणि त्या स्त्रीचा जो उत्साह आहे, काही नाही, ती फक्त सांगते, आज मी ह्याला हे खायला करून दिलं, ते खायला केलं, आज त्यानं मला हे मागितलं, ते मागितलं. त्या बाळांच्या समोर ती ते खाणं ठेवते, खातात. त्यांच्या चेहऱ्यावरचं हे छान झालंय का, हो छान झालंय, अच्छा हुआ है, बहुत अच्छा है, राधे राधे करतात, बाय बाय करतात ते आपल्याला. ती दोन्ही मुलं, त्या मुलांना समजतं व्हिडिओ म्हणजे काय एक समोर कोणीतरी आहे, बोलतायत, आपली आई व्हिडिओ करतेय. छोटे छोटे व्हिडिओ करते ती. पण मला असं वाटतं की अहो, ज्यांच्याजवळ खूप सारा आहे, पैसा आहे, अडका आहे, मुलं हुशार आहेत, सगळं आहे, ते असे पैशाच्या मागं लागतात. ती लोक पैशाच्या मागं लागून नाती विसरतात, सगळं विसरतात. फक्त त्यांना असतो प्रिय पैसा 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 आणि फक्त पैसा. त्या पैशासाठी वाटेल ते करायला लोक कमी पण करत नाही. बघितली आहेत मी माणसं. आणि ही एक आई जिची मुलं 3 वर्षाची 6 वर्षाची आहेत, एक मुलगा आहे, एक मुलगी आहे. कडेवर बसून, वॉकरमध्ये बसून त्यांना ती बाजारात जाते, देवळात जाते, त्यांना खायला घालते, प्यायला घालते, त्यांचे औषध पाणी करते, व्हिडिओज करते, बोलते ती आपल्याशी. हे व्हिडिओज बघताना तुम्हाला सांगते ना, असं होतं ना की खरंच ज्यांच्याजवळ सगळं दिलेलं आहे ना देवानी, पैसा, अडका, बुद्धी, सुख, इस्टेटी, हे ज्यांना दिलेलं आहे ना, त्यांना त्याची किंमत नाहीये. ह्या सगळ्याची काय किंमत असते. आपल्याला देवानी 2 हात 2 पाय, आपल्याला मेंदू दिलाय, काहीतरी व्यवस्थित दिलेलं आहे, आपल्याला विचार करण्याची बुद्धी दिलेली आहे, हे दिलेलं आहे. हे आपल्याला किती एक्स्ट्रा ऑर्डिनरी देवानी दिलेलं आहे. याची किंमत नाहीये, आपल्याला किंमत नाहीये. आणि हे आपल्याला कधी कळतं, हे असे काही व्हिडिओ जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला ह्या गोष्टी कळतात की कसं सोसत असेल ती आई, पण ती आनंदाने राहते, व्हिडिओज करते त्या बाळांच्या बरोबर. डान्स, असं वेडावाकडं डान्स करण्यापेक्षा कपडे इकडं टाकून, पोटं दाखवत, घाणेरडं सगळं मागचं पुढचं हलवत, मोठी मोठी तंड करून, मोठे मोठे इमोशन्स आणि काय चेहऱ्यावर एक्सप्रेशन्स देऊन डान्स करण्यापेक्षा ही जी आई करते ना, सलाम आहे तिला, सलाम आहे.
असे व्हिडिओज बघावेत, त्यांना व्ह्यूज द्यावा. अहो, आपण एखाद्या ठिकाणी जातो, कुठेतरी जातो, आपल्या देणगीची पावती फाडतो, त्याच्यापेक्षा असे व्ह्यूज द्या. तुमच्या हातात मोबाईल आहे, बाकी काही तुम्हाला करायची गरज नाही आहे. असे एक व्हिडिओ आला की असे अनेक व्हिडिओ येतात, ते सगळे तुम्हाला नाही, मला तर नाही बघवत पण नाहीत. मला तुम्हाला सांगते, माझ्या आत्ता सुद्धा बोलताना डोळ्यात पाणी यायला लागले, मला सहन होईना झालंय हे सांगताना सुद्धा तुम्हाला. पण मी असा तो व्हिडिओ लावून ठेवते आणि मी इकडे तिकडे माझी कामं करते, कारण मला नाही बघवत त्या मुलांचं. पण ती मुलं दुःखी नाही आहेत, ती मुलं आनंदी आहेत आणि आई सुद्धा आनंदाने करते. आई आनंदाने करते होते, तिचा तो उत्साह, धीर, धाडस, जबाबदारी बघितली ना की असं वाटतं बाप रे, काय एक एक घाणेरडे आपण घटना ऐकतो. नवऱ्याशी भांडली बायको, मुलांसकट जीव देते. पुन्हा बायकोशी भांडण झालं, नवरा मुलांसकट जाऊन जीव देतो. अरे काय हे अहो, आजच पेपरमध्ये ते बघितलं, 3 मुलांना घेऊन त्या बापानं जीव दिलेला आहे विहिरीमध्ये उड्या टाकताना. लाज वाटली नाही त्या बापाला का? तर बायको नांदायला येत नाही म्हणून. असले व्हिडिओ बघा रे, असले व्हिडिओ बघा. तुम्हा बायकांनाही सांगते, बाकीचे व्हिडिओ आपण बघतो, करतो, पण बाकीचे तुम्हाला काय बघा, मी नाही म्हणत नाहीये, पण हे असे जर का तुम्हाला व्हिडिओ आले ना तर त्यांना नक्की व्ह्यू द्या. म्हणजे त्यांना एक व्ह्यू बघा, पूर्ण बघा तो व्हिडिओ, अर्धवट सोडू नका. लावा, ठेवून द्या कोपऱ्यात, तुमची कामं करून या, अंघोळीला जाऊन या, बाथरूमला जाऊन या, तुमचं तो व्हिडिओ लावून ठेवा. तो त्याचा तुम्ही भलेही ते सगळं न बघा, पण तो एक व्ह्यू त्या बाईच्यासाठी फार आवश्यक आहे, फार आवश्यक आहे. त्यानं कुठे ना कुठेतरी हळूहळू का होईना तिला 4 पैसे मिळतील, त्या मुलांना ती त्यांच्यासाठी ट्रीटमेंट करू शकेल. त्या दोघांची ट्रीटमेंट होत नाहीये. ऍटलिस्ट त्या मुलांना खाणं पिणं घालणं. अहो, तिचं घर बघितलं तर एवढीशी पत्र्याची शेड आहे. त्या मुलांना बसायला वगैरे सुद्धा असं काही गाद्या बिद्या नाहीये, तसं सतरंजा वगैरे टाकलेल्या असतात. कमीत कमी तेवढं तर करेल ना ती, चांगलं खाणं पिणं आणून घालेल मुलांना. आणि तुम्हाला माहिती आहे का, अशा मुलांच्यासाठी या मुलांचं सगळंच चांगलं असतं बाकीचं. त्यामुळे माझ्या एका मैत्रिणीचा भाऊ होता, जवळजवळ 50-52 वय होतं त्याचं. तोपर्यंत त्याच्या आईनं सेवा केली, त्याची सेवाच म्हणायला पाहिजे, फारसं समजायचं नाही, काही नाही. लहान होता तोपर्यंत वाशी ह्याच्यावर घेऊन जायची हातावर. नंतर मग खुर्ची आणली, सगळं आणलं. मग खूप मोठा झाल्यावर आईलाही ढकलायचं होईना, कारण आई तोपर्यंत वृद्ध व्हायला लागली आणि मेंटली पण डिप्रेशनमध्येच जातात अशा बायका. पण मला त्या बाईचं खूप कौतुक वाटलं की ती डिप्रेशनमध्ये नाही आहे. म्हणून मी शक्यतो प्रत्येक तिच्या व्हिडिओच्या खाली एक चांगली कमेंट टाकते की जेणेकरून तिला खूप छान वाटावं, उत्साह वाटावा, मस्त वाटावं. बघा, असे व्हिडिओ तुम्ही बघा. बाकीच्या इतर ठिकाणी आपण जे काही आपण करतो ना, हे दान, त्याच्यापेक्षा हे एक व्ह्यूचं दान. आपण अन्नदान करतो, पैशाचं दान करतो, बाकीचं नाही जमलं तरी चालेल दान, हे एक दान करा तुम्ही. कुठला? व्ह्यूचं दान, नवीन दान. तेवढा एक व्ह्यू द्या. अशा काही जे खरंच गरजू आहेत की ज्यांच्याकडे बघितल्यावर आपल्याला असं कौतुक वाटतं, त्यांच्या जगण्याच्या इच्छेचं कौतुक वाटतं. जगण्याची ही जी त्यांना देवानी धाडस दिलंय, धैर्य दिलंय, त्याचं कौतुक वाटतं. आपण त्यांना प्रत्यक्ष काहीच मदत करू शकत नाही आणि यांना प्रत्यक्ष मदतीची काही गरज नसते. देव त्यांच्या पाठीशी भरपूर असतो. पण एक एवढंच आपण एक व्ह्यू द्या तुम्ही त्यांना. असले व्हिडिओज बघा. उगाच ज्यांच्याकडे ऑलरेडी प्रचंड ताकद आहे त्यांना तुम्ही नाही व्ह्यू दिलात तरी चालेल, पण ह्यांना एक व्ह्यू जरूर द्या. बघवत नाही, खरंच तुम्हाला सांगते, हे बघवत नाही, आपल्याला सहन होत नाही. तिचं करणं सुद्धा काही वेळेला आपल्याला ती करताना कशी करत असेल ह्या सगळ्या गोष्टी, आम्हाला बघताना अंगावर काटा येतो, त्रास होतो. अरे बापरे, असं वाटतं ती कशी करत असेल. पण अशा लोकांचे जे काही व्हिडिओज तुम्ही मला लगेचच विचाराल की
त्याचं नाव लिहा, हे लिहा. ते बऱ्याच वेळेला काही काही गोष्टी असतात त्या आपल्याला जेव्हा आपण चॅनल चालवतो तेव्हा त्यांचे बरेच सारे नियम असतात, ते नियम पाळावे लागतात. म्हणून मी कधीच तुम्हाला त्याची नावं सांगत नाही, ना सिरियलचं, ना पिक्चरचं, ना शॉर्ट फिल्मचं, कधीच काही सांगत नाही तेवढ्यासाठीच. पण नक्की तुम्हाला मी जेव्हा ही गोष्ट बोलतीये तेव्हा नक्की तुम्हाला ह्याच्याच खाली तो व्हिडिओ नक्की आहे. हिंदीमध्ये पण आहे, हिंदीमध्ये पण चॅनल आहे त्याचं, इंग्लिश चॅनल पण आहे. मयंक आणि वेदा असं काहीतरी नाव आहे, मंकू और बेदू असं काहीतरी नाव आहे त्याचं. बघा, जरूर बघा. आयुष्यात अशा मुलांना घेऊन ती एकटी स्त्री राहते. 27, 28, 29 वर्षाची आहे ती फक्त बाई. 2 मुलं आहेत, नवरा नाही. नवरा आहे पण ड्रायव्हर असल्यामुळं तो घरात नसतो. ही एकटी सगळं करते, बाहेर जाणं करणं. आणि आता ही वर्क फ्रॉम होम पण करते, हे असे व्हिडिओ करून. म्हणजे आता ही वर्किंग वुमन पण आहे. किती कौतुक कराल ना, तेवढं कमी आहे अशा स्त्रियांचं. सलाम सलाम. ह्या माझ्या आहेत स्त्रिया, गृहिणी, ज्यांच्यासाठी असं वाटतं की ह्या खऱ्या शक्तिरूप आहेत, देवीची रूप आहे ती. नाहीतर अशी माणसं खूप आहेत पैशासाठी हपापलेली. आपल्याजवळ जे देवानं दिलंय की नाही, ते देवानं ठरवलंय कधी किती द्यायचं आणि काय द्यायचं. जास्त झालं तर काढून घेतो आणि कमी झालं तर तो मरताना देतो, तुम्हाला ते भोगायला देतो आणि मगच तुम्हाला घेऊन जातो. विश्वास ठेवा या गोष्टीवरती.